महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणण्याचे काम नरेंद्रजी करतील। विरोधक त्यांच्या अपयशाची खापर ईव्हीएम वर फोडत आहेत, असं आमदार प्रवीण दरेकर माध्यमांसमोर बोलले। अभूतपूर्व स्वागत मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी नागपूरमध्ये केलं गेलेलं आहे। किती आनंद उत्साह नव्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या अधिवेशनात। नाही, प्रचंड अशा प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात तर दिवाळी साजरी होते आणि उद्या प्रचंड प्रमाणात माननीय देवाभाऊंचं स्वागत नागपुरात त्या ठिकाणी होणार आहे। कारण महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणणारं नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलं आहे, विदर्भाच्या मातीतून लाभलं आहे आणि याचा महाराष्ट्राप्रमाणे विदर्भवासियांना फार मोठा अभिमान आहे आणि उद्या ते प्रकट करतील असं मला वाटतं। मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय, कुणाला संधी कोणाला बक्षीस आहे? नाही, हा विषय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेतला आहे। आमच्या वरिष्ठ नेतृत्वांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच किती जागा कोण असेल या संदर्भात निर्णय घेतील। विरोधकांकडून आरोप केला जातो आहे, बहुमताचं सरकार असताना मंत्रिमंडळासाठी एकमत केलं जात नाही, आतापर्यंत नावं पुढे येत नाही। विरोधकांनी अजिबात काळजी करायचं कारण नाही। तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे, तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे आणि हे आपल्याला लवकरच दिसून येईल। ईव्हीएमच्या विरोधात देखील आंदोलन केलं। मला वाटतं रडीचा डाव विरोधक खेळताना दिसत आहेत। त्यांचे खासदार जिंकून आले, महाराष्ट्रात मोठं यश मिळालं ते ईव्हीएमच्या माध्यमातूनच मिळालं। नांदेडला पोटनिवडणूक झाली, ईव्हीएमच्याच माध्यमातून काँग्रेसचे खासदार जिंकले, आमदारही जिंकलेत। त्याच्यामुळे मला वाटतं रडीचा डाव आणि अपयशाचं खापर त्या ठिकाणी ईव्हीएमवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा दिसतोय। थँक्यू।